नमस्कार. मी राजेंद्र गांगण, लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, की ट्रान्सपोर्टेशन वेस्ट कशा पद्धतीनं होतं, ते होऊ नये म्हणून कुठली उपाययोजना कराव्यात. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की लीन मॅनेजमेंटमधला जो चौथा वेस्ट आहे, डिफेक्ट. आता डिफेक्ट येतो कशामुळे? तर डिफेक्ट येण्यामागची काही कारणं असतात. त्याच्यामधलं पहिलं कारण म्हणजे स्टँडर्डायझेशन नसणं. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करत असल्यामुळे डिफेक्ट येतात. दुसरी गोष्ट म्हणजे चुकीचं मटेरियल वापरल्यामुळे डिफेक्ट येतात. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या जे काही एम्प्लॉईज आहेत, वर्कर आहेत, त्यांना योग्य पद्धतीचं ट्रेनिंग न दिल्यामुळे डिफेक्ट येतो. चौथा कारण असतं, की त्यामध्ये चुकीची प्रोसेस वापरली जाते. त्यामुळे पार्ट डिफेक्ट बनतो किंवा पद्धत डिफेक्ट बनते. पाचवी गोष्ट म्हणजे मशिनरी जी असते, ज्यामध्ये इक्विपमेंट आपण वापरतो, त्या मशिनरीमध्ये बिघाड होणं, त्यामुळे चुकीचे पार्ट्स बनतात आणि डिफेक्ट येतो. अजून एक गोष्ट त्याच्यामधली असते म्हणजे की आपण जे मेजरिंग इक्विपमेंट वापरतो एखादी चेक करण्यासाठी, त्या चुकीच्या असतात. त्यामुळे डिफेक्ट येतो. तर अशा पद्धतीनं डिफेक्ट येण्यामागची खूप सारी कारणं असतात. ती कारणं आपल्याला समजून घ्यायची असतात आणि ती कारणांमुळे डिफेक्ट येऊ नये याच्यावरती काम करायचं असतं. आता ते कारणं येऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.